जय एसटी शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदनामध्ये आपलं स्वागत आहे। कौस्तुभ चव्हाण यांनी एक शंका मांडलेली आहे की मिल्क चार्जरचे रेट जास्त असतात त्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही। पहिली गोष्ट आपण एक लक्षात ठेवा, मिल्क चार्जर हे मिनरल मिक्सचर नसून एक च्यवनप्राश आहे आणि ती जडीबुटींपासून बनलेलं आहे। तुम्ही कुठल्याही आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये गेलात तर तुम्ही तिथे जर आयुर्वेदिक औषधी घेतली तर छोटीशी 10 ग्रॅमची पुडी तुम्हाला 200-400 रुपयाला मिळते। म्हणजे आपण हा विचार केला पाहिजे की एवढ्या महागड्या जडीबुटींपासून बनलेलं ते जे काही मौल्यवान असं जे काही मिल्क चार्जर आहे त्यामुळे आज आपण जे चमत्कार बघतोय, आज तुम्हाला ते घ्यावंसं वाटतंय परंतु इच्छा आहे परंतु तुम्हाला ते महाग वाटतंय। त्याचं कारण असं आहे की तुम्हाला मिनरल मिक्सचर 100-150 रुपयाचं वापरण्याची सवय आहे। आता पहिली गोष्ट तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की 100-150 रुपयाचं मिनरल मिक्सचर वापरल्यानंतर तुमच्या जनावरांची रोगराई थांबते का? 100-150 रुपयाचं मिनरल मिक्सचर वापरल्यानंतर तुमच्या जनावरांची तब्येत सशक्त आणि पैलवान होते का? तुमचं मिनरल मिक्सचर वापरल्यानंतर तुमच्या जनावरांचा भाकडकाळ शून्य होतो का? तुमचं मिनरल मिक्सचर वापरल्यानंतर जनावरांचा दुधाचा काळ वाढतो का, जो एसटी वैदिकमध्ये 6 ते 7 महिन्यांपर्यंत असतो। म्हणजे तुम्हाला मिनरल मिक्सचरने जर 2-2.5 हजार लिटर दूध मिळत असेल तर मिल्क चार्जर वापरून तुम्हाला ते 4-4.5 हजार लिटरपर्यंत जातं। 2,000 लिटर जर दूध जास्त धरलं तरी आजच्या रेटमध्ये 40 रुपयामध्ये तुम्हाला 80,000चं जास्त उत्पन्न मिळतं। आणि मिल्क चार्जर तुम्हाला ज्या ठिकाणी मिनरल मिक्सचर तुम्हाला वर्षभरामध्ये 4-5 हजाराचं लागतं तिथं मिल्क चार्जर 20,000चं लागत असेल परंतु तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी 80,000 रुपये वाढतंय ना, जे तुम्हाला आजपर्यंत मिळत नव्हतं। मग 20,000 खर्च करून जर 80,000 अतिरिक्त उत्पन्न मिळत असेल तर ते महाग कसं काय म्हणता येईल? ते परवडत नाही असं का म्हणता? उलट आज तुम्हाला दूध व्यवसाय परवडत नाहीये कारण तुम्ही स्वस्त वस्तू वापरता। आणि लक्षात ठेवा, बेंटेक जर घेतलं तर ते गंजून जातं, टाकलेले पैसे सुद्धा आपल्या उपयोगाला येत नाही। तसं तुम्ही सोनं जर घेतलं, थोडं जरी घेतलं तरी ते सोनं त्याची किंमत वाढत जाते आणि त्यांनी तुमचं आरोग्य पण चांगलं राहतं। आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की बेंटेक्स उभरतं तसं सोनं उभरत नाही, तुम्हाला उलट तुमच्या शरीराला तेज आणतं, चमक आणतं। तसंच आपलं मिल्क चार्जर आहे ते जनावरांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, ज्यांना तुम्ही दूध खाऊ घालाल त्यांच्यासाठी पण चांगलं आहे। आणि म्हणून तुम्ही तुमचं दूध आज, तुमचं जे मिनरल मिक्सचरचं दूध आहे, तुमचं जे कमी फॅटचं दूध आहे ते आज ग्राहकांना परवडत नाही आणि म्हणून ते तुम्हाला बाजारभाव देत नाही। तुम्ही जर मिल्क चार्जरचं दूध बनवलं तर ग्राहक तुमच्याकडे आनंदाने 2 पैसे जास्त घेऊन तुमच्याकडनं दूध घेऊन जाईल आणि तुम्हाला पण इज्जत वाढेल। तुम्ही एकदा मिल्क चार्जर वापरून बघा, तुमचा हा गैरसमज कायमचा दूर होईल। एवढंच मी तुम्हाला सांगेल। फक्त एक विनंती आहे की ते पूर्ण क्षमतेने आणि कमीत कमी 3 महिने वापरण्याच्या संकल्पाने वापरा। धन्यवाद।